नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. स्मशानभूमीतील पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह. कोपरा स्मशानभूमी प्रकरणावर संताप. लीना गरड यांची कारवाईची मागणी. टॅक्सी चालकांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल. नवी मुंबई विमानतळावर गोंधळाचे वातावरण. पर्यायी वाहतुकीअभावी अडचणी वाढल्या. चिपळूण शहरालगतच्या पाक परिसरात कचऱ्याचे साम्राज्य. सर्व्हिस रोडवर अस्वच्छतेचा प्रश्न. प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी. आणि राजापूर शहरात पूरस्थिती व्यवस्थापनासाठी विशेष प्रशिक्षण. आपत्कालीन बोट हाताळणीचे प्रात्यक्षिक. पाहुयात सविस्तर वृत्त. खारघर येथील कोपरा स्मशानभूमीतील पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याच्या घटनेनंतर राजकीय वातावरण तापलंय. या प्रकरणावर शिवसेना गटनेत्या लीना गरड यांनी तीव्र संताप व्यक्त करत घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. लीना गरड यांनी या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचं सांगत पनवेल महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, सुरक्षा आणि देखभाल याकडे आवश्यक तेवढे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पालिकेचे लक्ष केवळ बांधकामे आणि कंत्राटदारांवर केंद्रित असल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा दावा देखील त्यांनी केला. कोपरा स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळणे ही अत्यंत गंभीर बाब असून या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून स्मशानभूमी परिसरातील सुरक्षा व्यवस्था, देखरेख आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकाराकडे आता संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय. सेक्टर 10 मधील स्मशानभूमी आहे तिथे आज अक्षरशः पाण्याच्या टाकीमध्ये एक मृतदेह आढळला. त्याची अवस्था अशी होती की तुम्ही सांगू शकत नाही. हा मृतदेह अंदाजे 1 महिन्यापूर्वी टाकीत पडला होता. कोणालाही माहिती नाही. तिकडे कोणी सिक्युरिटी गार्ड नाही, तिकडे सीसीटीव्ही कॅमेरा नाही. अशा प्रकारची स्मशानभूमीची अवस्था आपण आज पाहतोय. म्हणजे आज स्मशानभूमीमध्ये कोणाला काहीच खबर नाही की कुठला व्यक्ती त्याच्यात उडी मारली का आत्महत्या केली, काहीच खबर नाही. तर खूप दयनीय अवस्था आज स्मशानभूमीची झालेली आहे. स्मशानभूमी सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्था नसणे कितपत गंभीर बाब आहे? भयंकर गंभीर बाब आहे. महापालिका डोळे झाकून इथे कामं करत आहे की काय, अशा प्रकारचा कारभार महापालिकेत चालू आहे. खरंच खूप कठीण आहे. जिथे लोक अंत्यविधी करण्यासाठी येतात आणि त्याच पाण्याने लोकांनी हात धुतलेले आहेत, पाय धुतलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारची बाब खरंच खूपच शर्मनाक बाब महापालिकेच्या बाबतीत आहे. मागील कित्येक दिवसापासून मृतदेह पाण्यात राहून प्रशासनाला याची माहिती न मिळणे हे अपयश नाही का? खूप मोठं अपयश आहे. महापालिका इथे नको तिथे बांधकामं करते, कॉन्ट्रॅक्ट घेते. सगळं लक्ष यांचं कॉन्ट्रॅक्ट घेण्यामध्ये, बांधकाम करण्यामध्येच आहे. जिथे लोकांची खूप गरज आहे, मूलभूत गरज आहे. जेव्हा कुठली व्यक्ती मरण पावते तिथे तिकडे एक भावना असते, वेगळी भावना जनतेमध्ये असते. अशा भावनिक ठिकाणी अशा प्रकारची घटना घडणे म्हणजे खूपच शर्मनाक बाब आहे. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार का? नक्कीच. मी आजच पनवेल महानगरपालिका आयुक्तांना हे विचारणार आहे की कुठल्या पद्धतीचा कारभार चालू आहे महापालिकेमध्ये. साधी सिक्युरिटी गार्ड नाही, कुठल्या प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरा नाही आणि गॅस वाहिनी बरेच वेळ बंद असते. म्हणजे जनतेची मागणी असते की आम्हाला गॅस वाहिनीवर आमचं मृतदेहाचं दमन झालं पाहिजे. तिथे गॅस वाहिनी बंद असते. मुद्दाम का तिकडे लाकूड वापरण्यात यावा आणि त्यांना पैसे खाण्यात यावे अशा पद्धतीने स्मशानभूमीमध्ये जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील ते कामं करतात. त्याचा जाब मी नक्कीच महापालिका आयुक्तांना विचारणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण शहरालगतच्या पाक परिसरात वाढत्या कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या कडेला मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्या, खाऊची रिकामी पाकिटे आणि इतर कचरा साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या परिसरातून दररोज हजारो वाहने प्रवास करत असताना अनेक वाहन चालक आणि प्रवासी कचरा रस्त्यावर टाकत असल्याचे दिसून येते। महामार्गालगत वाढलेल्या अस्वच्छतेमुळे परिसराचे सौंदर्य बिघडत असून पर्यावरणाला देखील धोका निर्माण झालाय। रस्त्याने ये-जा करणारे काही नागरिक कचरा टाकून जात असल्याने समस्या अधिक गंभीर बनतेय। मात्र हा कचरा नेमका कोण उचलणार असा प्रश्न आता स्थानिक नागरिक उपस्थित करतात। विशेष म्हणजे याच मार्गावर आमदार भास्कर जाधव यांचे कार्यालय देखील आहे, त्यामुळे या समस्येकडे संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होतीये। हा रस्ता चिपळूण नगरपालिकेच्या अखत्यारीत येत असल्यास नगरपालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा संबंधित विभागाने पुढाकार घेऊन कचरा हटवावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ॲप आधारित टॅक्सी चालकांनी अचानक संप पुकारल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला। विमानतळावरून शहराकडे जाण्यासाठी पुरेशी पर्यायी वाहतूक उपलब्ध नसल्याने अनेक प्रवाशांना सामानासह लांब अंतर पायी चालावे लागल्याचे चित्र पाहायला मिळालं। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला। विमानतळ परिसरातील पार्किंग शुल्क आणि भाडे संरचनेबाबत नाराजी व्यक्त करत टॅक्सी चालकांनी संपाचे हत्यार उपसले। विमानतळावर आकारण्यात येणारे पार्किंग शुल्क जास्त असून त्याच्या तुलनेत मिळणारे भाडे अपुरे असल्याचा दावा चालकांनी केला आहे। भाडेवाढीसह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता। संपामुळे विमानतळ परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। अनेक प्रवाशांना 1 ते 3 किलोमीटरपर्यंत सामान घेऊन पायी जावं लागत असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान विमानतळ प्रशासनाने अतिरिक्त बस सेवा सुरू करून प्रवाशांची गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न केला। बेलापूर, खारघर, पनवेल तसेच मुंबई आणि ठाणे दिशेकडे अतिरिक्त बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या। दरम्यान टॅक्सी चालकांनी संप मागे घेतल्याची माहिती असून वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आज हम लोग कोयम्बटूर से आए हुए एयरपोर्ट पे उतरे, इतनी धूप, तड़तड़ाती धूप है और हम लोग यहाँ से चल के 2 किलोमीटर दूर आए और यहाँ पे कोई उबर और ओला कुछ नहीं मिल रहा है। आप लोग का ओला और उबर का जो भी ड्राइवर का इश्यू है वो जल्दी सॉल्व कर दीजिए, जिससे हम पैसेंजर को तकलीफ ना हुए। अभी हम यहाँ से बहुत दूर से चल के आए, कम से कम 3-4 किलोमीटर। तो आपसे विनती है, जो भी ड्राइवर, उबर, ओला, रैपिडो, जिसका भी प्रॉब्लम, जो भी ड्राइवर इनके साथ में जो भी व्यवहारिक है वो क्लियर कर दीजिए, हम लोग को परेशानी ना हो। राजापूर शहरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी राजापूर नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विशेष आपत्कालीन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले। पावसाचे पाणी मुख्य बाजारपेठेत शिरून नागरिक आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे प्रशिक्षण देण्यात आले। आपत्तीच्या काळात नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, तातडीची मदत आणि जीवितहानी टाळणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता। शहरातील वरची पेठ येथे बोट हाताळणी आणि जलतरणाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले। नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक अमित यादव, स्वच्छता निरीक्षक अमित पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील आणि खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पार पडले। यावेळी कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या तांत्रिक बाबींचे प्रात्यक्षिक अनुभवले। या प्रशिक्षणात नगरसेवक, नगरसेविका, पोलीस अधिकारी, पोलीस मित्र आणि नगर परिषदेचे कर्मचारी यांनी उपस्थित उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राजापूर प्रशासन हाय अलर्टवर असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदत कार्य करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। रत्नागिरी शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर झाल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य सेवेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे चित्र पाहायला मिळते। रुग्णालयातील ओपीडीमध्ये दररोज जवळपास 900 रुग्ण उपचारासाठी येत असून जिल्हाभरातील नागरिकांना याचा लाभ होत आहे। मेडिकल कॉलेज सुरू झाल्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढली असून रुग्णांना अधिक दर्जेदार आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा मिळत आहेत। विशेष म्हणजे पूर्वी मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या काही दुर्मिळ शस्त्रक्रिया देखील आता रत्नागिरीत यशस्वीपणे केल्या जात आहेत। भविष्यात रुग्णांसाठी आणखी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मेडिकल कॉलेजचे डीन जयप्रकाश रामानंद यांनी दिली। मेडिकल कॉलेज झाल्यानंतर तर जवळजवळ कायापालटच केलेलं आहे रुग्णालयाचं। पूर्वी आपली OPD जी 400-500 होती ती आता 900च्या आसपास गेलेली आहे। हे सांगायचं तात्पर्य असं की OPD हा आरसा आहे, किती OPD वाढली याच्यावरून जनमानसामध्ये आपली प्रतिमा काय आहे
आणि ती खालावते का ती वाढते हे लक्षात येते, त्याचं ते प्रतिबिंब आहे. त्यामुळे आपली ओपीडी वाढते म्हणजे याचा अर्थ की लोकांमध्ये एक सकारात्मक भावना आता या हॉस्पिटलविषयी निर्माण होते, जे अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्याला माहीत आहे की सरकारी यंत्रणेबाबत लोकशासंक असतात की इथे झाल्यावर आपल्याला चांगली ट्रीटमेंट, आणि त्यामुळे ही आमच्या सगळ्यांसाठीच हे चांगले संकेत आहेत. त्या व्यतिरिक्त काय झालं की ओपीडी वाढली, त्यामुळे ओपीडीतली गर्दी वाढायला लागली, आणि ती ओपीडीतली गर्दी ही 9 ते 1-1:30 या वेळेतच असते. मग त्यामुळे अशी मागणी झाली की जर आपण तिथला केस पेपर विभाग आणि औषध वितरण विभाग हा जर बाहेर काढू शकलो तर ती गर्दी तिथली बाहेर येईल, म्हणजे लोक तिथं औषध घेण्यासाठी थांबणार नाहीत. किंवा ज्या काही आमच्या ओपीडीज, सगळ्याच ओपीडीज तिथं नाहीत, ऑर्थोपेडिक्सची ओपीडी बाहेर आहे, ते लोक तिकडे जाणारच नाही, मग तिकडचं फुटफॉल आपोआपच कमी होईल. तर आम्ही 1 महिन्यापूर्वी त्या ओपीडीज आता म्हणजे त्याचं बांधकाम करायच्या परवानगी जवळजवळ 6 महिन्यापूर्वी दिली. मग PWD ते पूर्ण करून आम्हाला हँडओव्हर केले. आता आपण पाहत असाल की ती 2 केस पेपर विभाग वेगळा आणि औषध वितरण विभाग वेगळा आहे. मग त्यानंतर छोट्या मोठ्या समस्या येतात, त्या आम्ही सॉल्व्ह करतो. तर तुम्ही कुठल्याही दिवशी येऊन बघा, ते इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया होतात. म्हणजे पूर्वी ज्या आठवड्यात व्हायच्या त्या आता दिवसाला होतात. आणि शस्त्रक्रियांमध्ये सुद्धा पूर्वी आपल्याकडं कान नाक घसा तज्ज्ञ नव्हते. आज कान नाक घसाच्या अशा शस्त्रक्रिया येतो होता डॉक्टर भागे असल्यामुळे की ज्या पूर्वी कधीही या हॉस्पिटलमध्ये झाल्या नाहीत. तसेच सर्जरीच्या शस्त्रक्रिया असतील. आपल्याकडे न्यूरोसर्जन असल्यामुळे आता आपल्याला जे कोल्हापूरला हेड इंजुरी, डोक्याला जर मार लागला तर बाहेर पाठवावं लागतं, ते पाठवावं लागत नाही. त्यानंतर गायनेक तर मला वाटतं की 95% काम या जिल्ह्यातलं हे सांगवीकर सर करतायत. आणि तुम्ही बघा, कधीही तुम्हाला त्या गायनेक डिपार्टमेंटमध्ये प्रॉब्लेम दिसणार नाही. इतर अनेक ठिकाणी जे प्रॉब्लेम्स येतात लहान मुलांच्या, कारण स्त्री, लहान गरोदर माता आणि जन्मलेलं मूल हा संवेदनशील विषय आहे, आणि त्यामुळे त्याचंही काम उत्तमरित्या चाललेलं आहे. देहदानाच्या बाबतीत तर आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे. परवा आमच्या इथं 20वे देहदान झालं. अनेक मेडिकल कॉलेजेसना बॉडीजचा खूप प्रॉब्लेम आहे, पण तो रत्नागिरीला नाही. त्यामुळे मला वाटतं की ज्या हेतूनं हे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आलं, ते हेतू टप्प्याटप्प्याने, मी असा अजिबात दावा करणार नाही की आमूलाग्र बदल झाला आहे, पण खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. पण अजून आपल्याला दूरचा पल्ला गाठायचा आहे, आणि मला वाटतं त्या दिशेने आपण वाटचाल करतो आहोत. रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथील लिंगायतवाडी ते खोताचीवाडी दरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलंय. घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. निर्माणाधीन पुलाचा स्लॅब कोसळून कामगाराचा मृत्यू झाल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करून मृत कामगाराच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी अशी आहे की 2 दिवसापूर्वी जी रत्नागिरी तालुक्यामध्ये कुर्धे या गावी एक ब्रिज कोसळून दुर्घटना घडली, त्यामध्ये एका कामगाराचा नाहक म्हणजे हकनाक बळी गेला. त्या संदर्भात आम्ही त्यांना विचारलं, बाई ह्या कामाची काय स्वरूप होतं, याला टेक्निकल मान्यता होती की नाही, याला वर्क ऑर्डर होती की काय मंजुरी याला होती की नाही. तर मग अध्यक्ष बोलले आम्ही चौकशी करतो. तशीच एक प्रत आम्ही जिल्हा इथे खाली कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सुद्धा दिली. तर त्यांचं म्हणणं असं झालं की त्या कामाचं आम्हाला काही सुद्धा माहिती नाही. म्हटलं आम्ही विचारलं त्यांना, असं कसं होईल, काहीतरी त्यांना माहिती असली पाहिजे ना. कारण कुठलंही काम सुरू करताना तिथल्या सेक्शन इंजिनियर, शाखा अभियंता घेतल्याशिवाय कुठलंही काम सुरू होत नाही. तर ते बोलले संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही विचारपूस करून संबंधित त्या जे तिथे साईटवर होते इंजिनियर त्यांना विचारून आम्ही पुढील कारवाई करू, असं त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे. तर ह्या विषयात जर समजा पुढील योग्य ती कारवाई झाल्यानंतर तर ह्या विषयावर गंभीर स्वरूपाचं दखल घेऊन आंदोलन करण्याची आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची तयारी आहे. खेड तालुक्यातील साकाळे गावाने सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गावातील अनेक विद्यार्थी, अभियंते, वकील आणि व्यावसायिकांनी विविध क्षेत्रात यश संपादन करत गावाचं नाव उज्ज्वल केलंय. याच परंपरेला पुढे नेत हनुमान नगर येथील किशोर शिंदे यांचे चिरंजीव करण शिंदे यांनी मुंबई विद्यापीठाच्या TY-BMS सेमिस्टर 6 परीक्षेत 9.49 CGPI गुण मिळवत ICS कॉलेजमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
करणच्या या यशाबद्दल हनुमान मित्रमंडळाच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी गाव कमिटी अध्यक्ष विश्वनाथ बर्गे, शिवसेना शाखा प्रमुख महेंद्र जाधव, ग्रामपंचायत सदस्य सोनाली डेकोरेटर्सचे मालक संदीप कुंभाडकर, सामाजिक कार्यकर्ते सखाराम शिंदे, कृष्णा शिंदे तसेच हनुमान मित्रमंडळचे पदाधिकारी दिलखुश बर्गे, महेश चव्हाण, किशोर थेराडे, विकास चव्हाण, उपेंद्र उतेकर, शिकेश घाग यांसह गोविंद कुंभाडकर, विशाल बर्गे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी करणचे अभिनंदन करत त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीला शुभेच्छा दिल्या। या यशामुळे शिंदे कुटुंबासह संपूर्ण चाकाळे गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।